नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. राजस आहार. ओव्या आहेत 139 ते 153 आणि गीतेचा श्लोक आहे 9. ज्ञानदेव राजस आहार कसा असतो ते स्पष्ट करत आहेत. श्लोक 9. कट्वं ललवनात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाह. कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाह करणारे असे आहार रजोवृत्तीच्या लोकांना इष्ट असतात. हे दुःख, शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत. तरी मारे उणे काळकूट, तेणे माने जे कडूवट, की चुनियाहुनी दासट आम्लहन. तर प्राणहरण करण्याविषयी मात्र काय तो कमीपणा, नाहीपेक्षा काळकूट विषाप्रमाणे जे कडू असते अथवा आंबटपणामध्ये जे चुन्यापेक्षा जिभेला जास्त चटका देणारे असते. कणिकी ते जैसे पाणी, तैसेची मीठ बांधया आणि, तेतुलीच मिळवणी रसांतरांची. कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते तितकेच त्यात मीठ घालतो व इतरही पदार्थांचे मिठाशी तितक्या प्रमाणात मिश्रण करतो. म्हणजे कणकेत जितके मीठ तितकेच इतर रसातही ते घालतो. ऐसे खारट अपाडे, राजस तया आवडे, उन्हाचे निमिषे तोडे आगीची गिळी. असे अतिशय खारट त्या रजोगुण्याला आवडते व पदार्थ इतके ऊन खातो की त्या कडक पदार्थांच्या रूपाने तो अग्नीच तोंडाने गिळीत आहे असे वाटते. वाफेची या सिगे, वातीही लाविल्या लागे, तैसे उन्ह मागे राजसूतू. कडक पदार्थांच्या वाफेच्या टोकावर लावली असता वात देखील पेटेल असे कडक पदार्थ तो रजोगुणी पुरुष मागतो. वावदळ पाडून ठाये, साबळू डाहारला आहे, तैसे तिखतो खाये, जे घाये वीण रूपे. भयंकर वावटळीस मागे टाकील असे किंवा पहारीचा घाव लागला असता जसे रुपते तसे घावा वाचून रुपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. आणि राखे हुनी कोरडे, आत बाहेरी एके पाडे, तो जिव्हा दंशू आवडे बहुतया. जे तोंडी लावणे आत व बाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते. परस्परे दाता, आदळू होय खाता, तो गा तोंडी घेता तोषो लागे. जो पदार्थ खात असताना एकमेकांवर दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना त्यास संतोष होऊ लागतो. आधीच द्रव्ये चुरमुरी, वरी परवडी जती मोहरी, जिये घेता होती धुवारी नाके तोंडे. पदार्थ मूळचेच झणझणीत असून शिवाय मोहरी लावून त्याचे अनेक प्रकार केले जातात. ते असे की जे सेवन केले असता नाका तोंडातून वाफा चालतात. हे असो उगे आगीते, म्हणे तैसे राईते, पडिये प्राणा परवते राजसासिगा. हे राहू दे अर्जुना, अग्नीला गप्प बैस असे म्हणेल असे तिखट रायते रजोगुण्याला प्राणापेक्षा जास्त आवडते. ऐसा न पुरोनी तोंडा, जिभा केला वेडा, अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी भरी. याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केलेला रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्नीच भरतो. तैसाची लवंगा सुंठे, मग भुई ना सेजे खाटे, पाणी याचे न सुटे तोंडोनी पात्र. त्या सरसाच त्याच्या अंगाचा दाह होतो. मग भुईवर अथवा अंथरुणावर त्यास चैन पडत नाही व पाण्याचे भांडे तोंडापासून सुटत नाही. ते आहार नवती घेतले, व्याधी वेळ जे सुतले, ते चेववा वया घातले माझवण पोटी. रजोगुण्याने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे तर शरीरात रोगरूपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात घालणे होय. तैसे एकमेकासळे, रोग उठती एके वेळे, ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात म्हणजे उत्पन्न होतात. अशा रीतीने रजोगुणी आहाराचे केवळ दुःखरूप फळ प्राप्त होते. एवं राजसा आहारा, रूप केले धनुर्धरा, परिणामाचाही विसुरा सांगितला. अर्जुना,
याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामाचा विचार सांगितला. आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. आता त्या तमोगुणी पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो. कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल, पण चिळस घेऊ नका. भगवंत राजस आहार कसा असतो ते सांगत आहेत. रजोगुणी लोकांना कडू, आंबट, खारट, तीक्ष्ण, रुक्ष, अतिशय गरम, दाह करणारा असा आहार आवडतो आणि या आहाराचा परिणाम रोग निर्माण करण्यात होतो. त्यामुळे दुःख आणि शोक पदरी पडतात. भगवंतांनी कटू हा शब्द वापरला आहे. त्या संस्कृत शब्दाचा अर्थ वास्तविक तिखट असा आहे. अलीकडे तो कडू या अर्थी वापरण्यात येतो. ज्ञानदेवाने राजस आहाराचे वर्णन एकेका पदाचा अर्थ स्पष्ट करताना अतिशयोक्ती व उपहासाचा अवलंब केला आहे. राजस मनुष्याला कटू रस आवडतो. ज्ञानदेव या कडू चवीला काळकुटाची उपमा देतात. काळकूट विषासारखे कडू पदार्थ रजोगुणी मनुष्याला आवडतात. फरक इतकाच की काळकूट विष प्राणहरण करते, तसे हे कडू पदार्थ प्राणहरण करत नाहीत. चुना जसा जिभेला चटका देतो तसा चटका बसेल इतके आंबट पदार्थ रजोगुणी मनुष्याला आवडतात. तसेच याच्या आहारात मिठाचे प्रमाण जास्त असते. ज्ञानदेव अतिशयोक्तीने सांगतात की कणकेच्या गोळ्यात पाण्याच्या बरोबरीने मीठ घालून जेवढा खारटपणा येईल तेवढे खारट पदार्थ याला आवडतात. असे सर्वच पदार्थ तो जास्त मीठ घालून खातो. त्याला अतिशय गरम पदार्थ आवडतात. अग्नी जसा चटका देतो तसा चटका गरम पदार्थ खात असता त्याच्या जिभेला बसतो, पण तोच त्याला प्रिय असतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हा जणू काही गरम पदार्थाच्या रूपाने अग्नीच गिळतो, किंवा अग्नीच्या ज्योतीवर वात धरली की ती पेट घेते, तसे या पदार्थावर सुद्धा वात धरली तर ती पेट घेईल असे हे गरम पदार्थ असतात. याला तिखट पदार्थांची आवड असते. शस्त्राच्या घावापेक्षा सुद्धा तीक्ष्ण असे तिखट पदार्थ हा रजोगुणी मनुष्य खातो. तोंडी लावणे अत्यंत कोरडे असते. जे खाताना दातांना त्रास होतो असे वाटाण्यासारखे कडकडीत पदार्थ त्याला आवडतात. मुळात पदार्थ तिखट असतो आणि त्याला मोहरी फेसून लावतो आणि त्याचे लोणच्यासारखे नाना प्रकार करून खातो. ते सेवन केल्यामुळे नाकातोंडातून वाफा येतात, पाणी येते. अग्नीच्या चटक्यापेक्षाही तिखट रायते त्याला प्रिय असते आणि अशा प्रकारे रजोगुणी मनुष्य अन्न म्हणून पोटात जणू काही अग्नीच घालत असतो. पुढे ज्ञानदेवानी त्या अन्नसेवनाचा परिणाम काय होतो ते सांगितले आहे. अशा तिखट खाण्याने त्याच्या अंगाचा दाह होऊन तो जमिनीवर गडाबडा लोळतो. ज्ञानदेव उत्प्रेक्षा करतात की रोगरूपी साप शरीरात निमंत निजलेले आहेत. त्या सापाला डिवसल्यावर तो जशी आपली फडा वळ काढतो त्याप्रमाणे तिखट पदार्थ हे रोगरूपी सापाला डिवसणारे आहेत. त्यामुळे शरीरात रोग उत्पन्न होतात, जे परिणामी दुःखदायक असतात. पुढे ज्ञानदेव किळस येईल अशा तामस आहाराचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.